नमस्कार 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 नमस्कार. मी अद्वितीय आणि मी अन्वयार्थ. आज तुमचं स्वागत करतो पहिल्यांदाच प्रसारित होणाऱ्या मुलाखतीच्या कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे अद्वितीय अन्वयार्थ एक निरक्षीर चर्चा. मंडळी, या मुलाखतीच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही वेगवेगळ्या हस्तींची मुलाखत घेणार आहोत. अगदी अगदी अगदी. आज पण आमच्याकडे असाच एक मोठा माणूस आलेला आहे. हो, अगदी अगदी. म्हणजे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर एक असं आहे की क्लास ऑफ 83 या चित्रपटाच्या निमित्ताने या माध्यमातून तो घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. हो 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 हो. आणि आता हास्य जत्रेच्या माध्यमातून तो मनामनातून हृदयापर्यंत पोहोचलेला आहे. हो 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 हो. ज्याने निरागस या शब्दाला एक वेगळीच व्याख्या दिलेली आहे. स्वागत करूया पृथ्वी प्रताप याचं. जोरदार टाळ्या. कमाल कमाल कमाल. वा वा वा. आल्या आल्या ऊर्जेचा जो झरा इथे सांडलेला आहे, त्या झऱ्याला अद्वितीय आणि अन्वयार्थाकडून ही एक छोटीशी भेट. थँक्यू 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 थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर हॅव्हिंग मी युअर. काय मी आजपर्यंत बऱ्याच मुलाखतींना गेलो. खूप मुलाखती दिल्या मी, खूप बरोबर खूप. पण बऱ्याच ठिकाणी मला जे व्यक्त व्हायचं होतं, माणूस म्हणून मला जे वाटतं, कलाकार म्हणून माझं जे मत आहे, तर ते मत मला मांडता येत नव्हतं. आज या ठिकाणी मी आलेलो आहे कारण मी तुमच्या कार्यक्रमाचं नाव वाचलं, अद्वितीय अन्वयार्थ एक निरक्षीर चर्चा. मला नाव वाचून असं वाटलं की दिस इज द प्लॅटफॉर्म जिथे मी माझी मतं मांडू शकतो, सांगू शकतो. त्यामुळे मी तुमचा हा प्लॅटफॉर्म निवडलेला आहे. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर आणि थँक्यू तुम्ही मला इथे बोलावलं. थँक्यू. स्थानापन्न व्हा. आपण क्षणाचाही विलंब न करता प्रेक्षक हो, मुलाखतीला सुरुवात करूया. तर पृथ्वी प्रताप, तुम्हाला पहिला प्रश्न मला विचारावा असं वाटतो, प्लीज प्लीज, की कलाकार म्हणजे पृथ्वी प्रताप एक सामान्य माणूस, हो, ते मनामनात पोचलेला पृथ्वी प्रताप. बरोबर. हा जो काही प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? वा, पहिलाच प्रश्न फार मनाजवळचा. वा, लवलीच. काय ना, पृथ्वी प्रताप घडण्यामागे ना त्याच्या आजूबाजूच्या लोकांचा फार मोठा हात होता. हो, अगदी अगदी. माझ्या शाळेचाही त्यात फार मोठा वाटा आहे. माझी शाळा म्हणजे उत्कर्ष बाल मंदिर. काय म्हणताय? हो हो. उत्कर्ष बाल मंदिर म्हणजे नेमकी कुठली शाळा? विक्रोळीत आहे, मी जिथे राहतो तिथे. अन्वयार्थ, माझ्या शाळेचं नाव श्रीराम विद्यालय वेरोली बुद्रुक. तू श्रीराम विद्यालयातला आहेस? अरे, तिकडे माझ्या काकांचा मुलगा शिकायचा. म्हणजे मी जरी नेरुळकर हायस्कूल डोंबिवली मधला आहे, तरी माझ्या काकांचा मुलगा मला वेरवली बद्दल खूप काही सांगायचा. आणि जुळायचं कुठे? वेरवली डोंबिवली. वेगळंच झालं. पण मला ना आता आठवत नाही, मी शाळेत जाऊन जवळजवळ 21 वर्ष झाली. अरे, तो मला भेटला नाही कधी. अरे, मग तू शाळेमध्ये गेले पाहिजे, कारण शाळा हा खूप महत्वाचा घटक आहे आपल्या आयुष्यात. तर मी उत्कर्ष बालमंदिर शाळेत मी जिथे शिकलो, तिथल्या शिक्षकांनी मला फार समजून घेतलं, मला समजावलं की मी काय करायला हवं. पण मी ही शाळा विक्रोळी म्हणजे नेमकी कुठे? विक्रोळीत कन्नमवार नगर 2 मध्ये. कन्नमवार नगर? हो हो. ते खारफुटीची झाडं आहेत. करेक्ट, मॅनग्रोव्हज आहेत सगळी खाडी. एवढी खारफुटीची झाडं. पण वैशिष्ट्य काय आहे ह्या गोष्टींचं? जसा मुंबईचा विकास होतोय त्याच गतीने विक्रोळी आणि कन्नमवार नगरचा विकास होतोय. अरे, टॉवर्स, किती मोठे मोठे टॉवर्स, मोठमोठे बिल्डर्स तिथे अप्रोच झालेले आहेत. आणि ते बिल्डर्स अप्रोच झालेले असताना त्यांनी एक खूप चांगली नगर रचना तिकडे केलेली आहे. म्हणजे दिसतं. आपण भेटायचो, माहितीये तुला? मला भेटायचं, मला चांगलं आठवतंय. म्हणजे आपण जाताना आपण 9 रुपयाची रिक्षा आपण करायचो. तेव्हा भाडे 9 रुपये, आता 27 झाले. महागाई एवढी झाली रे आता. महागाई म्हणजे काय होतंय, तुमच्या दोघांचंच मेंढीकोट होत आहे. आपलं 5-3-2 होत्या ना. कन्नमवारवर होतो आपण, की मी कन्नमवारला राहतो. तिथे माझं संगोपन झालं. ते ती जडणघडण फार महत्वाची होती. बरोबर. आणि कन्नमवार जे आपले मुख्यमंत्री होते, बरोबर, त्यांनी वाशीच्या ब्रिज मध्ये, म्हणजे वाशीचा ब्रिज जो झाला त्याच्यात त्यांचा सिंहाचा वाटा. करेक्ट करेक्ट करेक्ट. बरोबर. कन्नमवारची वसाहतही त्यांच्याच मुळे झाली. आणि सर्वात मोठं म्हणजे JVLR. अरे, JVLR
तू डायरेक्ट वेस्टर्न लाईनला जोडला गेलास ना. हो, पण परवा काय झालं, हा, मी काय? तिथे गेलो आणि 2 तास ट्रॅफिक मध्ये होतो. अरे मित्रा, मेट्रोचं बांधकाम चालू आहे. ते झालं ना की तिकडचं सगळं ट्रॅफिक जॅमचा मला problem हेच सुटतो. कळत नाहीये, नाही, ते तुम्ही घ्या, एवढं घ्या, खोदून तुम्ही घ्या. ठेवलंय ना, रस्ता नवीन बांधतायत की शोधतायत मला कळतच नाहीये. काय अद्वितीय तुझे हे मध्ये मध्ये ना खुसखुशीत विनोद म्हणते. वा 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 वा. आणि तुला मला विचारा. मला बोलवलं तुम्ही प्रतीक, मला celebrity तुझ्याकडे यावंसं वाटतं, कारण एवढं तू भरभरून बोलतोयस ना, आम्हाला खूप त्याच्यातनं मिळतंय. हो हो, म्हणजे आणि आजची ना चर्चा रंगतच जाते. हो, हो. तू आणि- एवढं मन आमच्या समोर असं मोकळं करतोय ना, खूप बरं वाटतंय. ठीक प्रताप, Yes. तुम्हाला मी पुढचा प्रश्न विचारतो. पहिल्या एका प्रश्नाचं तुम्ही खूप मनमोकळेपणाने उत्तर दिल्यानंतर हा. कधी? हा, म्हणजे तुम्ही बोललात की विक्रोळी. अरे पहिला काय होतं रे पहिला प्रश्न? असंच होतं. हा कार्यक्रम खूप प्रवाही म्हणजे आहे. हा. लोकांना पहिला प्रश्न आठवत नाही, तोपर्यंत दुसरा प्रश्न असाच समोर आलेला असतो. आणि एवढे गुंगून जातात ना की कळतच नाही की आपण काय बोलतोय. नाही गेलं. चल, हा, दुसरं. तर तुम्हाला दुसरा प्रश्न मी विचारतो हा, yes, की तुमची म्हणजे आम्ही तुमचं प्रहसन बघतो, तुमचं Correct. काम बघतो. करेक्ट तुमची एक विनोदाची शैली आहे. करेक्ट येस बरोबर. येस म्हणजे तुम्ही स्वतःची ती शैली तयार केली आहे. Right, right. म्हणजे अगदी चार्ली चॅपलिन पासून आत्ताचं जिम कॅरी, अरे, हा. अशी जर आपण नावं घेतली तर प्रत्येकाची एक विनोदाची शैली आहे. नाही, मी थोडं इथे ऍड करेन असं म्हणतो हा. की मराठी रंगभूमीवर जे दिलीप प्रभावळकर सर आहेत अरे, ना, आणि साऊथ इंडियन कमल हसन बरोबर. यांनी सुद्धा गेटअपचा ना प्रचंड वापर केला. हो, अगदी, अगदी, म्हणजे अगदी. ते परकाया प्रवेश करायचे आणि रमून जायचे. बरोबर. ह्यांचा काय प्रॉब्लेम होतो, हे गेटअप करतात आणि परकाया प्रवेश करताना दमून जातात. तर म्हणजे नाही. त्यामुळे काय होतं की थोडस नाही, 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 असलं काही नाही. एक मिनिट असलं काही नाहीये. नाही, असलं काही नाही, नाहीये. नाही. तुम्ही हास्य जत्रेच्या कुठल्याही कलाकाराला विचारा, बेस्ट पर काय प्रवेश पृथ्वी प्रतापच करतो. कोणी सांगेल तुम्हाला. नाही, कसं आहे म्हणजे आता तो जे बोलला त्याला काही मेसेज आले होते बरोबर. त्यानुसार. पण मी बोलतो की- मेसेज आले होते? मला 4 मेसेज आले होते. 4 मेसेज. हा. एक मिनिट. ओंकार राऊत, निमिष कुलकर्णी, गौरव मोरे. चौथा कोण आहे रे साला? सावत्या. सर काही नाही. मला तुम्हाला तेच सांगायचं होतं की कसं आहे, हे प्रत्येकाचं आपापलं मत आहे. बरोबर. पण मुळात हा. हे जे गेटअप करतात, बरोबर. जसं मी बोललो की ह्यांची एक वेगळी शैली माझी- आहे. हा, yes. बरोबर. तर ते गेटअप करता तुम्ही मोस्टली दाढी मिशीचा वापर करता. तर मग त्या शैलीला दाढी मिशी शैली असं बोलावं का? बोलू शकता. बरोबर की नाही? बोलू म्हणजे शकता. तुला मी सांगतो, मुळात माणूस हा. आपल्याला कोणाची तरी नक्कल करावीशी वाटणं हे माणसात कुठून आलं असेल, सांग मला. मला असं वाटतं हा. अन्वयार्थ हा. की हे अश्मयुगातून आलं असावं. कसं काय माहिती, तुझा काही रेफरन्स आहे का त्याबद्दल? नक्कल म्हणजे बघ, मला काय वाटतं हा. की आदी मानव जेव्हा स्थलांतराला निघायचे ओके. तेव्हा वाटेत वणवा लागलेला असायचा. ओके. मग कुठेतरी कोळसा घे, त्याचा काळा कलर हाताला लागला. अच्छा. फुलं घे, गुलाबी कलर हाताला लागला. फळं घे, आणि ते कुठेतरी चुकून लागलं जायचं. हा. आणि ते लागल्यानंतर समोरच्या माणसाची रिएक्शन यायची, करे अ? तुझ्या काय लागलं. बापरे. मग पुढच्याला कळायचं की आपण इंटरेस्टिंग दिसतोय. ओके. आणि आपण इंटरेस्टिंग दिसल्यानंतर तो म्हणायचा की हे ह्याने लक्ष वेधलं जातंय आपल्याकडे. नाही, बरोबर, तुझं हे बरोबर आहे. पण माझ्याकडे मी एक पुस्तक वाचलं होतं कुठलं? की अश्मयुगीन माणूस, हा. रुपड हा. आणि टिंबटिंबडे, तीन तीन टिंब. तीन टिंब. हा. म्हणजे कसं व्हायचं की अश्मयुगीन, अरे तुम्ही इकडे का? पृथ्वी प्रताप, तुमच्याकडे खुर्ची आहे? अरे असं तुम्ही बसा. आहे माझी खुर्ची आहे. मुळात आम्ही तुमच्याकडेच येत होतो. या माझ्याकडे या. हा, तर मी काय सांगत होतो, या माझ्याकडे येऊन सांगा, पटकन सांगा. हा, म्हणजे गेटअप जे तुम्ही बदलतात हा. ती संकल्पना मुळात कुठून आली असेल, तर मी तुला ते पुस्तकाचं सांगत होतो ना. तर त्या पुस्तकाचं काय आहे की बाबा, गुहेतल्या एका भित्तीचित्रावरती असं दिसलं हा. की एक वाघ उभा आहे काय म्हणतो? आणि त्याच्यासमोर एक वाघ हातात भाला घेऊन उभा आहे. काय बोलतोस काय? हो, म्हणजे जो समोर एक वाघ आहे जो 4 पायांवर उभा आहे तो खरा वाघ आहे. हा. पण जो भाला घेऊन वाघ उभा आहे हा. तो माणूस आहे. म्हणजे वाघाची शिकार करायला त्याने वाघाचं रुपडं घेतलंय की नाही. हा. आणि वाघाचं रुपडं घेतल्यानंतर त्याला शिकार करता आली. बरं, ही शिकार करता आली, हा. पण ती शिकार करतानाच त्याला हे रुपडं चेंज करण्याचं म्हणजे हा. जो गेटअप करण्याचं गमक सापडलं असेल की नाही. बरोबर. पण मला मी काय म्हणतोय अन्वय अर्थ, हा. मी होमोसेपियन्स नावाचं पुस्तक वाचलंय. होमोसेपियन्स. त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे काहीतरी. ऐका ना भावांनो. अरे काय होतंय?
तुमच्या दोघांचा आजचल्लच चालू आहे, माझ्या चिचुका बाहेर पडल्या. मला घ्या ना यार एकदा तुमच्या. एक मिनिट एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे पृथ्वी प्रताप यांच्यासाठी. कारण हा जो प्रसंगनिष्ठ विनोद यांना सुचलेला आहे हा नाहीये विनोद. त्याच विनोदासाठी आम्ही इथे बोलू. या आपण बसूया, आपण मुलाखत कंप्लीट करूया. या. मला काय होतं ना, तुमच्या लक्षात येत नाही, तुम्ही तुमच्या गप्पा रंगवत कुठे गुहे बेत जाताय. तुम्ही मला यार एकदा विचारा ना यार, मी काय केलेलं आहे. पृथ्वी प्रताप जर आलेला आहे तर तो कशासाठी आलेला आहे, तर तो एक कमालीचा ऍक्टर आहे रे. सर त्याला लय बक्षिसा घेतलेली आहेत, तर त्याचं एखादं बक्षीस सांगा लोकांना की रे याचं बक्षीस घे, बघ रे याचं का, सांगा ना यार कोणाला तरी सांगा एकदा. व्हॉइस मॉड्युलेशन. व्हॉइस मॉड्युलेशन बरोबर. मुळात व्हॉइस मॉड्युलेशन ही संकल्पना कशी आली असेल? अश्मयुगीन माणूस, पुन्हा तेच. कारण तेव्हा माणसं लांब असायची, मग माणूस हाक मारायचा, अशी हाक कोकणात पण मारली जाते. करा दोघांची अख्खी जत्रा करा. सिद्धार्थ जाधवला बोलवा, इजे मामा थोडं काय मला घ्यायला तुमच्यात यार. आल्यापासून मला सतत असं वाटतंय मी विरार फास्ट मध्ये आहे, 4थ्या सीटवर बसलोय आणि बाजूच्या फोन मध्ये पिक्चर चाललाय आणि मी बघतोय. मला घ्या ना यार. हा विनोद खूप चांगला आहे, पण गाडी विरारला जायच्या आधी उतरा, बरं होईल. मी पण तुमच्यात एक टाकून दिला. कधी याला पण असं याचा विनोद बोट धरून चालतो. कधी बोट घेऊन जायची मला भीती वाटते. ही मुलाखत ना खरंच खूप रंगते आणि तुम्ही जे मनमोकळेपणाने बोलताय. म्हणजे तुम्ही इतकं काही सांगितलं ना की माझं जे अज्ञानाचं मडकं अर्ध भरलं होतं ते आता पूर्ण भरलंय. हो. थोडा तुमची मडकी कोपऱ्यात आणि आपटा आल्यापासून एक शब्द बोलायला नाही दिला. निवेदक कसा असतो, श्रोता असतो, मुका असतो. भिकाऱ्यांना अनभिज्ञ आहात तुम्ही या शब्दांना. तुमचं चाललंय वल्ला करायचा इंटरव्ह्यू. मला अनभिज्ञ शब्दावरून आठवलं, मुळात अनभिज्ञ शब्दाला आपल्याकडची लोक अनभिज्ञ आहेत. बरोबर. हा शब्द कुठून आला असावा ह्याचा एक वेगळा इतिहास आहे असं मला वाटतं. नाही, इतिहास आहे, पण आता आपल्याला थोडासा भूगोल पण